भगतसिंग कोश्यारी यांनी उभं आयुष्य हे धोती कुर्ता घालत सामान्य जीवन हे जगले. स्वतः शिक्षक होते. आयुष्यभर कष्ट केलं. कोण कुठल्या पक्षाच्या पेक्षा व्यक्तिमत्व कसं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत सुद्धा आपल्यामध्ये असलं पाहिजे. कोण माझा राजकीय विरोधक आहे म्हणून तो खराबच आहे असं म्हणणं योग्य नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत असली पाहिजे. भगतसिंग हे नावच ऐकल्यानंतर आमच्या हृदयामध्ये आदर आमच्यामध्ये तयार होत असतो. तर काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करतायत. कोश्यारींवरील टीकेला फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. भगतसिंग कोश्यारी जी यांचं एकूण जीवन जर आपण बघितलं तर अतिशय समर्पित जीवन जगलेला व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. 1 रँक 1 पेन्शन जी सेनेची मागणी होती आणि त्यांच्या रिपोर्टवर भारत सरकारने इतक्या वर्षाची जी सेनेची मागणी होती 1 रँक 1 पेन्शनची ती मागणी मान्य केली. विविध अंगी कार्यांमुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे. तर भारत युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झालाय. करारामुळे भारत युरोपियन युनियनमध्ये आर्थिक सहकार्य वाढणार आहे. 2007 मध्ये सुरू झालेल्या चर्चेला 18 वर्षांनंतर हे अंतिम स्वरूप आलंय. करारावर अंतिम स्वाक्षरी झाल्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत मॅरेथॉन बैठक आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची बैठक आहे. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारी 4:30 वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक आहे. गोव्यातील निवडणुकांवर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.